शनिवारी मध्यरात्री पुण्याच्या कल्याणीनगरमध्ये घडलेल्या अपघातानं एकच खळबळ उडाली आहे। नामवंत बिल्डरच्या मुलानं एका आलिशान पोर्शे कारनं दुचाकीला जोरदार धडक दिली। या धडकेत अनिश औधिया आणि अश्विनी कोस्टा या दोन तरुणांचा मृत्यू झाला। या अपघातातील आरोपी अल्पवयीन असल्यामुळे त्याला जामीन मिळाला, पण त्याच्या वडिलांना अटक करण्यात आली आहे। या प्रकरणात आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या पत्नी सोनाली तनपुरे यांनी सोशल मीडियावर केलेली पोस्ट चर्चेचा विषय ठरतीये। या पोस्टमध्ये सोनाली तनपुरे नक्की काय म्हणाल्यात पाहूयात। तनपुरे म्हणाल्या, कल्याणीनगर येथील कार ॲक्सिडेंट नंतर पुन्हा एकदा त्या गोष्टी आठवल्या। संबंधित घटनेतील मुलगा हा माझ्या मुलासोबत एकाच वर्गात शिकत होता। त्यावेळी त्यापैकी काही मुलांकडून माझ्या मुलाला खूप त्रास झाला होता। या मुलांची तक्रार मी त्यांच्या पालकांकडे केली होती, मात्र योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही। शेवटी या मुलांच्या त्रासाला कंटाळून त्याची शाळा बदलावी लागली। या घटनांचा वाईट परिणाम आजही त्याच्या मनावर आहे। वाईट प्रवृत्ती असणाऱ्या मुलांची दखल वेळीच घेतली गेली असती तर असा भयंकर गुन्हा कदाचित घडला नसता। त्या दिवशी झालेल्या अपघातात सुशिक्षित तरुण तरुणीचा निष्पाप बळी गेला। त्यांची कुटुंबे उद्ध्वस्त झाली। या कुटुंबांना न्याय मिळायलाच हवा। सोनाली तनपुरे यांनी या प्रकरणी आरोपीचं थेट नाव जरी घेतलं नसलं तरी त्यांचा सर्व रोख बिल्डरच्या मुलाकडे आहे। फक्त पुण्यातच नाही तर राज्यभरात या घटनेचे आता पडसाद उमटतायत। या प्रकरणी आता पुढे काय नवी वळणं समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक।